मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. द रिंगण लाईव्हच्या बेधडक चर्चेमध्ये आपलं पुनश्च एक बार स्वागत. आज एक अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. विषय देखील तसा खूपच महत्वपूर्ण आहे. अजित पवार नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार या प्रमुख विषयावर आज बेधडक या याच्या कार्यक्रमावर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत द रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील सर. स्वागत आहे सर आपल्या चर्चेमध्ये. धन्यवाद. आपले स्वागत आणि आपल्या हजारो प्रेक्षकांचं स्वागत. उभ्या महाराष्ट्राला जो प्रश्न पडलेला आहे की अजित पवार नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार, खरं म्हणजे अत्यंत महत्वाचा प्रश्न आज गोपाळराव आपण उपस्थित केलाय. म्हणजे लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण सातत्याने आपल्या या कार्यक्रमामधून प्रयत्न करत असतो. आणि अवघ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये आज हा प्रश्न निर्माण झालाय की अजित पवारांच्या नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा ज्याला घड्याळ चिन्हाची आत्ताची राष्ट्रवादी म्हटलं जातं किंवा अजित पवार गटाची राष्ट्रवादी असं म्हटलं जाणार, या राष्ट्रवादीचं नेमकं काय होणार आहे? ही राष्ट्रवादी टिकणार आहे का? या राष्ट्रवादीचा प्रवास अखंडपणे सुरू राहणार आहे का? किंवा 2029 नंतर जेव्हा पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा या राष्ट्रवादीचं काय होईल? असे अनेक प्रश्न गोपाळराव आपल्या प्रेक्षकांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे. जो प्रश्न आता तुम्ही उपस्थित केलेला आहे, अजित पवारानंतर राष्ट्रवादीचं काय, असा तुम्ही थेट प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं थेट उत्तर असं आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी धोक्यात आहे. त्याचं अनेक कारण आहेत, त्या कारणांचं अनालिसिस आपण करू. पण तुम्ही जर मला थेट पहिला प्रश्न विचारला असेल की या पक्षाचं भविष्यात काय होणार आहे, हा पक्ष धोक्यात आहे. प्रेक्षको, हा विषय प्रामुख्याने घेण्याचा उद्देश असा आहे की आम्ही 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर होतो आणि राजू पाटील सरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्या चंद्रपूरच्या वरोरा या गावी सन्मानित करण्यात आलं. त्या ठिकाणी अनेक पत्रकारांनी हा प्रश्न उपस्थित केला. आम्ही ज्यावेळेस प्रवासात होतो त्यावेळेस भ्रमणध्वनीवर अनेक जण विचारत होते की बुवा तुमच्या रिंगणमध्ये याबद्दल चर्चा करा, राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का किंवा नाही होणार, अजित पवारचं काय होणार पक्षाचं पुढे. हा प्रामुख्याने विषय असल्यामुळं आम्ही हा महत्वाच्या विषयावर आम्ही हात घातलेला आहे. होय होय होय. आणि दुसरा प्रश्न असा माझा आहे की म्हणजे अजित पवार पक्षाचं शरद पवार गटामध्ये विलीनीकरण होणार का नाही. आता आपण मी सुरुवातीला आपल्या थेट प्रश्नाचं संक्षिप्त उत्तर दिलं की हा पक्ष धोक्यात आहे. त्याला लागून अनेक उपप्रश्न आता तुम्ही मला विचारणार आहात. पहिल्यांदा हा पक्ष धोक्यात का आहे यावर लोकांच्या समोर आपण उत्सुकता आहे लोकांना, आपल्या भावना लोकांच्या समोर गेल्या पाहिजे. बघा, महाराष्ट्रातले ते सर्व पक्ष धोक्यामध्ये आहेत ज्या पक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांना भिडण्याची ताकद नाही. म्हणजे प्रादेशिक पक्ष, सगळे प्रादेशिक पक्ष. म्हणजे मग तो शरद पवारांचा एकट्याचा शरद पवार गट असू दे, उद्धव ठाकरेंची शिवसेना एकट्याची असू दे, किंवा अजित पवारांचा गट असू दे, किंवा शिवसेना एकनाथ शिंदे असू दे, या प्रादेशिक पक्षाची थेट देवेंद्र फडणवीसांना किंवा देवेंद्र फडणवीसाच्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला भिडण्याची जी ताकद हवी आहे, सर्व प्रकारची ताकद, मग ती आर्थिक ताकद आहे, ती मानसिक ताकद आहे, ती बौद्धिक ताकद आहे, ती सगळ्या अंगाची राजकारणामध्ये जी ताकद आवश्यक असते ती ताकद यांची एकट्याची कोणाची नाहीये. कुठल्याच पक्षाच्या ती ताकद नाही. किंवा आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेस आहे, हर्षवर्धन सपकाळ त्याच्या आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, याही पक्षाची एकट्याने देवेंद्र फडणवीसाला भिडण्याची आज महाराष्ट्रामध्ये ताकद नाही. आणि ज्यांची ताकद एकट्याने भिडण्याची नाही त्यांचं अस्तित्व एकतर एकमेकांवर अवलंबून आहे आणि स्वतंत्रपणे काही करण्याचा जर त्यांनी प्रयोग केला तर त्यांचं राजकीय प्रवास जो आहे तो पूर्ण नष्ट होण्याची शक्यता आहे. आता बघा, तुम्ही आता प्रश्न केल्यानंतर काय घडतंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये की दादांच्या दुःखद निधनानंतर दादांच्या दुःखद निधनामुळे निर्माण झालेली महाराष्ट्रातली जी पोकळी आहे ही भरून काढण्याच्या संदर्भात कोणाचा फारसा विचार पुढे येत नाही. काही ठराविक त्यांच्या परिवारातले किंवा शरद पवार गटाच्या मंडळीचा विचार सोडला तर या अजित पवार गटाच्या लोकांना या पक्षाला कसं आपल्या ताब्यामध्ये घेता येईल. मग ते प्रफुल्ल पटेल असतील किंवा तुमचा तो सुनील तटकरे वगैरे असं, हा पक्ष माझ्या कशा ताब्यात येईल, मी कसा ह्या पक्षाचा प्रमुख होईल,
यांची स्पर्धा लागली. अजित पवार गटाच्या आमदारांचे 3 मत आहेत गोपाळराव. जे काही आज त्यांची आमदारांची संख्या आहे 40 आपण गृहीत धरू. यातल्या 15 पेक्षा अधिक आमदारांना असं वाटतं की आपण आता थेट भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झालेलं चांगलं. अच्छा, म्हणजे एका गटाला मतप्रवाह आहे. मतप्रवाह. दुसरा गट एक 10 लोकांचा असा आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बाजूला आपण उभे राहू. राहायला पाहिजे, ते म्हणतील ती पूर्व दिशा. दुसरा एक 5-7 लोकांचा गट असा आहे की सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे आपण आता आपली ताकद निर्माण केली पाहिजे, किंवा वहिनी ज्या म्हणतील तोच आता आपण पूर्व दिशा. तर तिसरा गट आहे की आता वेळ आलेली आहे की आपण शरद पवारांना च्या पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे. मग मला सांगा गोपाळराव, एका पक्षाचे जर 40 आमदार असतील आणि 40 आमदारामध्ये 40 लोकांचा जर 4 दिशेचा प्रवास सुरू असेल किंवा त्यांचे मतप्रवाह असे 4 बाजूने जात असतील तर या पक्षाला काय भवितव्य आहे? दुसरी अशी गोष्ट की देवेंद्र फडणवीस या पक्षाला त्यांच्या सोबत जोपर्यंत आहेत किंवा त्यांना जोपर्यंत त्यांची गरज आहे किंवा फडणवीस सांगतील त्या पद्धतीने जोपर्यंत अजित पवार गटाचे आमदार हे सगळी मंडळी राहतील तोपर्यंतच यांना राजश्रय आहे. आणि जराही त्यांनी काही टुरफूर केली तर त्यांना झिरो करायला हा नेता कमी जास्त मागं पुढं पाहत नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं जे भवितव्य आहे ती देशामध्ये सर्वात चिंताजनक परिस्थिती या गटाची झालेली आहे. अजितदादांच्या दुःखद निधनानंतर आपण मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अत्यंत बिकट परिस्थिती या पक्षाची झालेली आहे आणि त्यांच्या पक्षातील आमदार आहेत त्यांना देखील अशी भीती वाटते की आता आपल्या पक्षाचं काय होणार आहे. आणि त्यामुळे असा एक प्रश्न उपस्थित उद्या झालाय. निवडणुकीला 29च्या कोणाच्या नेतृत्वाखाली आपल्याला आपण समोर लढवायचं आहे. आणि गेलो तर लोकांच्या समोर गेलो तर आपलं काय होणार आहे? आपलं काय होणार आहे? तर याला धरून माझा प्रश्न असा आहे पाटील सर की स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या राजकारणात टिकण्याची क्षमता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहे का? नाहीच आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे असा एकही नेता नाही की जो स्वतंत्रपणे, बघा महाराष्ट्राच्या राजकारणात टिकण्याची क्षमता, या थोडस आपण बदलू तुमच्या प्रश्नाला. देवेंद्र फडणवीसांना भेटण्याची क्षमता आहे का? टक्कर देण्याची कोणामध्ये? प्रफुल्ल पटेलामध्ये आहे? नाही. सुनील तटकरेमध्ये आहे? नाही. छगन भुजबळ मध्ये आहे? नाही. तुमचे धनंजय मुंडे मध्ये आहे? नाही. खुद्द सुनेत्रा पवारांच्या मध्ये ही परिस्थिती आहे का? तर याचं उत्तर येतंय की नाहीये. ही सगळी आता अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. दादा होणे नाही. दादा कसं होतं, दादाचा पक्ष तर दादाच्या एका इशाऱ्यावर चालत होताच. दादा म्हणजे दादा असताना पक्षामध्ये मान वर करायची ही कोणाची हिंमत नव्हती. पण दुसरीकडे दादाकडे 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. एक, देवेंद्र फडणवीसांना फाईट करण्याची क्षमता जी आहे की दादा स्वतंत्रपणे त्यांच्यामध्ये राखून ठेवून होते. उद्या जर ते फडणवीसांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये उतरले असते तर अवघा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागं हा फडणवीसांच्या विरोधातला बहुजनांचा नेता म्हणून मजबूतीनं उभी राहिली असते. ती ताकद दादामध्ये होती, ती क्षमता होती, ते नेतृत्व गुण होते. सुनेत्रा ताईंकडे आपण अशा अपेक्षा करणं गोपाळ गैर आहे. म्हणजे कसं आहे, शेवटी मर्यादा पडतात, प्रत्येक गोष्टीला मर्यादा पडतात. राजकारणाच्या राजकीय अनुभवाच्या मर्यादा पडतात किंवा पतीच्या निधनानंतर निर्माण झालेल्या मनस्थितीच्या मर्यादा पडतात. अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचे जे खाचखळगे आहेत हे सुनेत्रा ताईंना अजून बरेच दिवस तर त्यांना त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टींना फाईट करणं त्यांच्याला कुठल्याही किमतीमध्ये ते शक्य होणार नाही आणि त्यांना मजबूतीनं देवेंद्र फडणवीसांना मजबूतीनं विरोध करू शकणारा खंबीर नेता राष्ट्रवादीत नाही. दादांच्या दुःखद निधनानंतर अपरिहार्य परिणती म्हणून सुनेत्राताईंनी उपमुख्यपदाची शपथ घेतली. जर त्यांनी घेतली नसती, मी आपल्याला थांबवतो, मला समजलेली बातमी वेगळी आहे. आपण जाणता की बारामतीचे माझे थोडेसे जास्त संबंध आहेत, नाजूक संबंध आहेत आणि बऱ्याच गोष्टी मला माहिती होतात. जर सुनेत्रा, आपण एक भाग केला होता आणि त्यावर सुनेत्रा ताईवर आपण तुटून पडलो होतो की एवढी घाई का तुम्हाला झाली, तुम्ही का थांबले नाही 15 दिवस, असं आपण बोललो होतो की दादांचा म्हणजे अजून त्यांचे अस्थि शांतही झाल्या नाहीत, त्यांची चिता शांत झाली नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची काय गरज होती, असं आपण अत्यंत आम्ही बोललो, महाराष्ट्र बोलला. भानगड सांगतो दुसरी, त्याच्यावर एक स्वतंत्र भाग करावा लागेल आपल्याला. जर सुनेत्राताईंनी असा शपथविधी घेतला नसता, शपथ घेतली नसती तर
आतापर्यंत प्रफुल्ल पटेलांनी हा पक्ष पूर्णपणे हायजॅक करून भारतीय जनता पार्टीच्या दावणीला नेऊन बांधला असता. त्यावर आपण एक स्वतंत्र भाग करणार आहोत, तुम्ही आठवण ठेवा. हो, नक्की. आणि तो आपण लोकांनी नक्की आपण चर्चा करू त्या विषयावर. त्याबद्दल उत्सुकता पण आहे प्रेक्षक. हो, येस. आता सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटात हा क्षमतेने चालेल का, हा एक प्रश्न होतो. नाही चालणार आहे. मग त्यांच्या आमदाराला शंका आहे. काय? मग आपण ज्या भागामध्ये काम करतो त्यातले एक 3 लोकांचं उदाहरण घेऊ आपण. उदाहरणासाठी हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्या अजित पवार, संजय बनसोडे जे राष्ट्रवादीचे आमदारी आहेत, अजित पवार गटाचे आणि माजी मंत्री आहेत, किंवा बाबासाहेब पाटील आज जे मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे आमदारी आहेत, या दोघांचं भविष्याच्या राजकारणामध्ये 29 लाख काय होईल? आपण सगळेजण काय ऐकतोय, संजय बनसोडेंची राष्ट्रवादी सोडण्याची तयारी झालेली आहे. ते भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टीचे वेध लागले. प्रश्न असा आहे, का लागले? ह्यावर आपल्याला दुसऱ्या भागामध्ये बोललं पाहिजे. नक्की नक्की. किंवा आज जे बाबासाहेब पाटील जे आपले आहेत हे संभ्रमात आहेत. कारण बाबासाहेब पाटील हा धर्मनिरपेक्ष विचाराचा माणूस आहे. काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेला, काँग्रेसची स्नेह असलेला तो दिलीपराव देशमुखांच्या अतिशय क्षेत्रीयखाली वाढलेले. संजय बनसोडे टांग मारू शकतात एका दिवसामध्ये. ते दलित चळवळीलाही टांग मारू शकतात, त्यांच्या पक्षालाही टांग मारू शकतात. संजय बनसोडे काही करू शकतात. पण बाबासाहेबांसमोर मोठा प्रश्न आहे की अरे यार, भविष्यात आता 29 मला कशा पद्धतीने लोकांच्या समोर जायचंय, हा त्यांच्या समोर प्रश्न आहे. जाऊ दे, एक स्थानिक लेवलचा प्रश्न घेऊ. औषधाचे आपले नगराध्यक्ष अफसर शेख, आता अफसर शेख अभिमन्यू पवारांच्या विरोधामध्ये ताकद लावून निवडून आलेत. त्यांचं सगळं नगरपालिका आली. आता नगरपालिका चालवायची कशी असा त्यांच्या समोर प्रश्न पडलाय. तर नगरपालिका चालवायला त्या काळामध्ये त्याच्या पाठीशी दादा होते. त्या पत्रकार परिषद घेतली त्यांनी पहिली. दादा होते, त्या रडले त्या पत्रकार परिषद याने असं केलं. तुमची ताकद, त्याला ताकद लागते ना राजकारणामध्ये, ती संपली त्यांची. ही सगळेच लोक हे भले सत्तेत असतील पण हे चिंताग्रांत आहेत. यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. आता एक फार मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे की आपण मगाशी उपस्थित केला देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये. तर देवेंद्र फडणवीस हे टिकून येतील का या पक्षाला, म्हणजे पुढे खाऊन टाकतील? गोपाळराव, देवेंद्र फडणवीस काँग्रेस सोडली, महाराष्ट्रातली काँग्रेस सोडली, सगळ्याला खाऊन टाकतात. मग ते राज ठाकरेला खाते, ते उद्धव ठाकरेंना खाते, ते शरद पवाराला त्यांनी खाल्लंच आहे, अर्ध गिळले शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना अर्धा गिळला. म्हणजे हे सगळ्यांना त्यांनी अर्ध गिळलेलं आहे. 29 या सगळ्याला गिळून यांच्यावर सगळं अगदी दगड ठेवून ते मोकळे होतील. आणि फक्त हे बघा, मी तुम्हाला भविष्य सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणाचं मी तुम्हाला भविष्य सांगतो. हे तिघं पुन्हा एकत्र येऊन जर काही ताकद निर्माण केली, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांचा गट, काँग्रेस पक्ष, राज ठाकरे, या सगळ्या मंडळी, प्रकाश आंबेडकर, ही जी सगळी नेते मंडळी आहेत, वंचित बहुजन, या सगळ्या लोकांनी एक समर्थ पर्याय उभा केला तर देवेंद्र फडणवीसांशी फाईट होऊ शकते. हे जर पर्याय उभे नाही करू शकले, सत्तेच्या चपात्या खाण्याचा जर याने निर्णय घेतला, तर यांचं दिवस आता यांचे सगळ्यांचे खूप थोडे राहिलेले आहेत. पाटील सर, आपण ओझरता उल्लेख केलाच या संदर्भामध्ये, तर एक विस्तारानं आपल्या प्रेक्षकाला तुमच्याकडनं ऐकायची इच्छा अशी आहे की अजित पवार गटामध्ये असलेल्या आमदारांची मनस्थिती काय आहे सध्या? वाईट आहे ना, बोलून दाखवतात ना आपल्याशी. म्हणजे आपण नाव घेणार नाही आता, त्या खाजगीतल्या सगळ्या गोष्टी असतात, ते अडचणीत येतील अनेक सगळे मंडळीत. पण त्यांना आता आपलं बघा, म्हणूनच मी सांगितलं की 4 प्रवाह आहेत आणि त्याची मनस्थिती सध्याची खूप. आता सगळ्यात महत्वाचं खातं सांगतो तुम्हाला, अर्थ खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांचा जे जीव होता ना, ते 2 गोष्टीमध्ये होता, दादांचा आधार आणि अर्थ खातं. हो, ह्या 2 गोष्टीवर यांचा सगळा प्रपंच आणि संसार चाललेला होता. या दोन्ही गोष्टी संपल्यात. अर्थ खातंही आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलंय आणि दुर्दैवाने दादांचा तर आधार निघून गेलाय. त्यामुळे यांना आता मागे कोणी राहिलं नाही आणि पुढे कोणी त्यांची अवस्था मागे आड पुढे वीर वगैरे काय असं म्हटलं जातं ना, अशी झालेली आहे. आणि कोण आता झेंडा मी घेऊ हाती, अशा विचारामध्ये ही सगळी मंडळी आहे. आता समारोपाकडे जात असताना आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता अशी लागून राहिली आहे की आता येणारी निवडणूक आहे 2029 विधानसभेची. तर तिथं त्या अजितदादा पवार गटाच्या पक्षाचं महाराष्ट्रात काय अस्तित्व राहील? आपण सांगितलं की जर हे बघा, या दोन्ही
काय करावं, शरद पवारांच्या पक्षाने आणि अजित पवारांच्या पक्षाने विलिनीकरण करावं का करू नये, हा त्या दोघांचा पूर्णपणे प्रश्न आहे. शरद पवार अजित पवारांच्या पक्षाचं अस्तित्व राहणार नाही किंवा ते संकटात आहेत असं आपण मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. पण म्हणून काही शरद पवार गटाचं फार मोठं अस्तित्व राहील असं आपल्याला वाटतं का? नाही. त्यांचं मुळात तर त्यांच्या अस्तित्वावर खूप मोठे घाव पवार साहेब बसलेले आहेत. पवार साहेबची सध्याची अवस्था आता पुढच्या 29च्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचा कॅम्पेन मागच्या निवडणुकीमध्ये केला होता, महाराष्ट्र पिंजून काढला होता, तशा पद्धतीने ते करू शकतील का नाही असाही एक प्रश्न आहे. वयाच्या पुढे बाकी सगळ्या गोष्टी कितपत साथ देईल प्रश्न आहे ना. परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं, त्यांची प्रकृती चांगली राहावी अशी प्रार्थना आपण या रिंगांच्या माध्यमातून जरूर करूया. परंतु दोन्ही पक्षाचं अस्तित्व, दोन्ही शिवसेनेचं अस्तित्व अजून तो ते एकनाथ शिंदे आपण बाजूला ठेवलेत. आता एकनाथ शिंदेची आपण आपल्याकडे एक गोष्ट आहे म्हणतो बघा, घडा भरायला काही वेळ लागतो, तर तो आता घडा आता अर्ध्यापेक्षा अधिक भरलाय, लवकरच तोही भरलेला लोकांच्या समोर येईल. तर समारोप आपण करत असताना अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणजे कधीही न भरून निघणारी झीज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेली आहे. एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. दादांची जागा नाही यापूर्वी कोणी घेतली आहे ना भविष्यात कोणी तो घेऊ शकेल याची शक्यता अजिबात मला वाटत नाही. ते सत्य सुद्धा आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं भवितव्य अंधारात आहे, स्पष्टपणे आपण जनतेला सांगितलं आहेच. आपण आता समारोप करायला आम्हाला सांगितलं, तर समारोप आपण लोकघटना आणि त्या घटनेवरचं रोखठोक भाष्य लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. या विषयावर आपल्या प्रेक्षकांना काय वाटतं, त्यांना त्यांच्या काय भावना नेमक्या आहेत. तर महाराष्ट्रातला खूप मोठा प्रेक्षक आपल्यासोबत सतत असतो आणि त्यांनी आपल्या भावना जरूर कळवायच्या आहेत. आणि कमेंट आम्ही आपल्या कमेंट वाचतो. आपण एक गोपाळांना सांगितलं पाहिजे की आपण सगळे आपल्या कमेंट आम्ही वाचतो, आम्ही बंद ठेवत नाही. आमचा कमेंट बॉक्स वगैरे आम्हाला लोकांनी शिव्या गाठल्या तरी तो आमचा उघडा असतो. तुम्हाला सर्वांना काय वाटतं त्यावर जरूर कमेंट करा आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.